नमस्कार, मी संयोगिता आणि आपण पाहता चाळीसगाव डांगांची ओळख सुराज्य मराठी. पाहुयात आजची खबरं. आपल्या सुराज्य मराठीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. महाळुंगीमध्ये युवा शेतकऱ्यांसाठी एक दिवसीय कार्यशाळा. महाळुंगी मॉडेल ठरले प्रेरणादायी. अकोले तालुक्यातील महाळुंगी ग्रामपंचायत व क्रांतिकारी आदिवासी युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य KA ग्रुप अकोले यांच्या संयुक्त विद्यमाने महाळुंगी येथे अकोले तालुक्यातील विविध भागातून आलेल्या युवा शेतकऱ्यांसाठी भव्य एक दिवसीय कृषी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. महाळुंगी ग्रामस्थांनी स्थापन केलेल्या समृद्ध आदिवासी ॲग्रो फार्मर्स प्रोड्युसर कंपनीने उभारलेल्या विविध कृषी प्रकल्पांचा प्रत्यक्ष अनुभव या कार्यशाळेत युवकांना देण्यात आला. गावात उभारलेला पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारा राईस मिल प्रकल्प तसेच 7 ते 8 अत्याधुनिक शेडनेट प्रकल्प, कृषीसाठी तयार करण्यात आलेली 5 ते 6 मोठी शेततळी आणि त्या तळ्यांवर चालणारी पूर्ण सौर ऊर्जेवर आधारित पंप प्रणाली या सर्व सुविधांच्या माध्यमातून महाळुंगी गावाने एक अभिनव व स्वयंपूर्ण कृषी मॉडेल निर्माण केले आहे. या मॉडेलला आज सर्वत्र महाळुंगी मॉडेल म्हणून ओळखले जाते. कार्यशाळेत समृद्ध आदिवासी ॲग्रो फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे फाउंडर युवराज डामसे यांनी राईस मिलपासून शेडनेट, पॉलीहाऊस तंत्रज्ञान, सौर ऊर्जेचा वापर, शाश्वत शेती, शेतकरी उत्पादन, कंपनीच्या स्थापनेपासून तिचे व्यवस्थापन, रोजगार निर्मितीचे मार्ग तसेच उपलब्ध विविध शासकीय अनुदान व योजनांबाबत सविस्तर माहिती दिली. या कार्यक्रमाला महाळुंगी गावचे सरपंच मदन मेंगाळ, ग्रामविकास अधिकारी वैभव डगळे तसेच KA ग्रुप अकोले अध्यक्ष अरुण गोंदके यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाच्या यशात KA ग्रुप अकोलेचे पदाधिकारी विशाल भाऊ गोंदके, वैभव गोंदके, प्रकाश खाडे, रोहिदास मुठे, तुषार साबळे, समीर गोंदके, अशोक भालची, किसन गोंदके, पवन खाडे, समीर देशमुख, विजय अस्वले, सुरेश सदगीर यांचे विशेष योगदान राहिले. महाळुंगीच्या यशस्वी आणि नाविन्यपूर्ण प्रयोगामुळे आजचा तरुण शेतकरी परंपरागत शेतीपलीकडे जाऊन आधुनिक, पर्यावरणपूरक आणि किफायतशीर शेतीकडे वळण्यास प्रेरित होत आहे. अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी महाळुंगी बनले आहे एक आदर्श आणि उपयुक्त मार्गदर्शक केंद्र आहे. आज आपण महाळुंगी आसोलेवाडी येथे ग्रामपंचायत महाळुंगी आणि KA ग्रुप या संघटनेच्या माध्यमातून आज आपण या वाडीमध्ये आलेलो आहोत. यासाठी आपण एक युवा शेतकरीसाठी आपण एक कार्यशाळा इथे घेतलेली आहे. त्यासाठी आपल्याला भाऊसाहेब डगळे साहेब असतील, ग्रामपंचायत अधिकारी महाळुंगी, तसेच समृद्धी आदिवासी फार्मा प्रोड्युसर कंपनीचे जे नेतृत्व करतायत तिथे ते युवराज डामसे सर असतील, तसेच महाळुंगी गावचे सरपंच मदनजी मेंगाळ साहेब असतील, तसेच शेतकरी आपले विजय अस्वले साहेब असतील. यांनी सर्वांनी आपल्याला या युवा शेतकरी इथं वर्गांना चांगले त्यांनी मार्गदर्शन केलं आहे. मित्रांनो, आज आम्ही महाळुंगी गावात आहे, तर हा प्रोजेक्ट जवळपास 4 किलोमीटरमध्ये हा पसरलेला आहे. इथल्या शेतकऱ्यांनी एक प्रकारचे त्यांनी ग्रुप शेती इथं त्यांनी तयार केलेलं एक मॉडेल त्यांनी उभं केलेलं आहे आणि हे मॉडेल नक्कीच एक प्रेरणादायी आहे, आदर्शदायी आहे आणि यांच्याकडून खूप शिकण्यासारखं आहे. आज जर थोडक्यात बघायचं झालं तर यांनी इथल्या जी पूर्ण वाडी आहे ती कोणत्याही प्रकारे ही महावितरणाच्या विजेवर अवलंबून नाही. त्यांनी ते सर्व सोलरवर यांनी राईस मिल इथे एक मोठं प्रोजेक्ट इथं उभा केलेला आहे. त्यानंतर इथं त्यांनी बरेच शेततळे इथं उभं केलेलं आहे, सोलर पॅनल तिथं उभे केलेले आहेत आणि त्यांचं एक मॉडेल आहे, पूर्ण एक स्ट्रक्चर आहे. त्यांनी आज आम्हाला पूर्ण एक समजून सांगितलेलं आहे. त्यांच्यासोबतच त्यांनी ही जी शेती आहे ही पॉलहाऊसमधली शेती, शेडनेटमधली शेती ही आधुनिक शेती आहे आणि इथली जी शेती आहे पूर्ण विदेशी पालेभाज्या पासून ते जे चायनीज जो शेतपीक आहे, एक्झॉटिक जे शेतपीक आहेत इथले एकदम आधुनिक पद्धतीनं त्यांनी आणि सेंद्रिय मोस्टली एक घेण्यासारखं आहे की इथं त्यांनी जवळपास 80% जवळपास इथं सेंद्रिय पद्धतीने इथं शेती केलेली आहे. इथला जो माल बाहेर निघतोय एक वन क्वालिटीचा तो माल हा बाहेर जातोय आणि त्याला 1 नंबरचा त्यांना प्रॉफिटही होत आहे आणि याच्यातून सेंद्रिय प्रॉडक्ट असल्यामुळं याची चांगली मार्केटमध्ये डिमांडसुद्धा आहे. आज आम्हाला अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांना एक संदेश द्यायचा आहे. अकोले तालुका हा निसर्गाने नटलेला हा तालुका आहे. इकडं पाण्याची कोणतीही कमतरता नाही, परंतु एक स्ट्रक्चर नसल्यामुळे, एक मॉडेल नसल्यामुळं
आपल्याला अजूनही आपले जे अकोल्याचे लोक आहेत, दुर्गम भागातील लोक अजूनही बाहेर कामाला जातात. मला वाटतं जर हे स्ट्रक्चर म्हाळुंगीचं हे स्ट्रक्चर आपण अकोला तालुक्यातून प्रत्येक गावामध्ये जर आपण उभं केलं तर नक्कीच मी म्हणतो की यांच्यासारखं एक मॉडेल आपण प्रत्येक गाव उभं केलं तर नक्कीच प्रत्येक कुटुंब हे आर्थिक सक्षम होणार आहे. आणि याच परत मी सर्वांनाही म्हाळुंगीकर असतील, भाऊसाहेब दगडे साहेब असतील, डामसे सर असतील, मेंगळ साहेब असतील, विजय आसवले साहेब असतील, या सर्वांचं मी मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करतो आणि तुम्हाला तुमचे आभारी मानतो. कारण की तुम्ही जो आम्हाला वेळ तुमचा महत्त्वपूर्ण वेळ जो आम्हाला दिला, नक्कीच आम्हाला त्याच्यातून प्रेरणा घेता येणार आहे. आणि नक्कीच आम्ही तुमचं हे जे मॉडेल आहे हे अकोला तालुक्याच्या प्रत्येक खेड्यागावामध्ये आम्ही तुमचं त्याची एक पोहोचवण्याचं काम आम्ही तुमच्या मार्फत करणार. आणि मी तुमच्या सर्वांचे धन्यवाद करतो. धन्यवाद. सुराज्य मराठीकरिता प्रतिनिधी सचिन लगड, राजूर, अहिल्यानगर.